24 वर्ष भारतीय सैन्य दलात गौरवशाली सेवा बजावल्यानंतर श्री चंद्रकांत शालिक इंशुलकर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न। भारतीय सैन्य दलाच्या एएससी विभागात तब्बल 24 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेल्या राणाईचे गावाचे सुपुत्र श्री चंद्रकांत शालिक इंशुलकर यांच्या सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभाचे आयोजन आज धुळ्यात करण्यात आले। धुळे शहरातील वलवाडी परिसरात वाडीवोकर रोड, वडेल रोड या ठिकाणी त्यांच्या अजयनगर या निवासस्थानी सदर कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाला सैन्य दलातील मान्यवर अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, ज्यात कर्नल उत्तम पाटील, कॅप्टन अविनाश देवरे, मेजर निलेश पाटील यांच्यासह भगवान बोरसे, भीमराव बोरसे, सुभाष सूर्यवंशी, नामदेव पाटील, महेंद्र पाटील, नकुल पाटील, रोहिदास बैसाने, जगदीश पाटील, संभाजी पाटील, महेंद्र धनगर, नानाभाऊ पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला। श्री चंद्रकांत इंशुलकर हे स्वर्गवासी शालिक गबाजी इंशुलकर यांचे सुपुत्र असून त्यांना त्यांच्या आई गबा बबनबाई शालिक इंशुलकर यांनी या ठिकाणी त्यांचे पालन पोषण केले। त्यांना 2 बहिणी, 1 भाऊ असा परिवार असून चंद्रकांत इंशुलकर हे 18व्या वर्षात असताना 2002 मध्ये इंडियन आर्मी मध्ये भरती झाले। त्यानंतर 2008 मध्ये त्यांचं लग्न झाले। चोपड्या तालुक्यातील चाहर्डी गावाच्या सौ प्रिया चंद्रकांत इंशुलकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं। त्यांचा नोकरीचा प्रवास संपूर्ण 24 वर्षे असून ज्यात 2002 मध्ये 13 महिने त्यांनी विहार गया या ठिकाणी प्रशिक्षण घेतले। 2003 मध्ये जम्मू काश्मीर 3 वर्ष सेवा बजावली। तदनंतर 2007 मध्ये आसाम 3 वर्ष, 2009 मध्ये पंजाब, 2012 मध्ये जम्मू उधमपूर 1 वर्ष, 2014 मध्ये दिल्ली येथे 3 वर्ष, 2016 मध्ये आसाम येथे 3 वर्ष, त्यानंतर 2019 मध्ये बरेली येथे 3 वर्ष, 2023 मध्ये लद्दाख येथे 3 वर्ष, 2025 मध्ये वेस्ट बंगाल येथे 2 वर्ष, तदनंतर शेवटी बेंगलोर येथे ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा निमित्त आज या ठिकाणी सदर सेवानिवृत्त कार्यक्रम पार पडला। त्यांना या सेवा देण्यामागे त्यांच्या अर्धांगिनी सौ प्रिया इंशुलकर यांनी मोलाची अशी साथ दिली। भारतीय सैन्य दलात 24 वर्षे प्रामाणिकपणे निष्ठेने सेवा बजावत देश रक्षणाची कर्तव्य पार पाडलेल्या इंशुलकर यांचा कार्याचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन समस्त इंशुलकर परिवाराने केले असून नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री चंद्रकांत इंशुलकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, देश सेवेचा गौरव केला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण इंशुलकर परिवार, ज्यात सत्कारार्थी चंद्रकांत इंशुलकर, पत्नी सौ प्रिया चंद्रकांत इंशुलकर, मुलगी यज्ञा चंद्रकांत इंशुलकर, मुलगा यक्ष चंद्रकांत इंशुलकर, संपूर्ण इंशुलकर परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तदनंतर 2008 मध्ये ते विवाहात बंधनात एकत्र पती आणि पत्नी म्हणून सुरुवात केलेली आहे। दोन 2014 मध्ये त्यांना एक अपत्य झालेलं, ते अपत्य त्यांच्या बरोबर आता जॉईन झालेलं आहे। हा आनंदाचा सण 2016 एक पुन्हा मुलगा अपत्य आलेला आहे। फौज मध्ये सिंगल बडी सिस्टम अँड सेक्शन असं म्हटलं जातं। आता एक सेक्शन तयार झालेलं आहे आणि एक कंप्लीट सेक्शन तयार होऊन ते 2026 ला आपल्या मायभूमीत, आपल्या देशात परत आलेले। त्यांचं पुनश्च टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करायचा आहे। मी त्यांचे काकाश्री थोडं एक पाऊल मागे चालायचं आहे। थांब सुरळ मानाचा मुद्रा केलेला सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे त्यांचं। सैन्यातील मानापाराची टोपी ही कोणी पुढारी, नेता, राजकीय हिरो फिरो घालू शकत नाही। ते फक्त परिवाराचा मान सन्मान असतो आणि तो त्यांनी आपल्या काका साहेबांना, नागराज गबाजी पाटील साहेबांना दिलेला आहे। त्यांच्यासाठी मी टाळे प्रिया वहिनींबद्दल सांगावं असं वाटेल। त्या अष्टपैलू देखील
म्हणजे 4 व्हीलर पासून 2 व्हीलर वगैरे परिवार मुलांना क्लासमध्ये नेणं, शाळेत सोडणं, सर्व पद्धतीने ते एकदम व्यवस्थित कुटुंब सांभाळून घेतलं. म्हणून आमचे चंदू भाऊ यांना देखील 24 वर्ष तिकडे सर्व्हिस करायला मिळाली. आता काही ना काही चालू असतं, त्याच्यामुळे आज इंचुलकर परिवाराला त्यांनी फार पुढे नेलेलं आहे. त्यामुळे ते आज एकदम सक्षम झालेले आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि इंचुलकर परिवाराला चंदू भैया व प्रिय वहिनी यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द. गावाचे माझे सगळे वरिष्ठ, माझा अरुणनगर बंधू, अजय नगर, माझे सर्व परिवार आणि माझ्या मित्रमैत्रिणींचं जे काय आहे माझ्या मैत्रिणीला सगळं माझे ग्रुप. तर मी आजच सांगू इच्छिते की आज आमच्यासाठी दिवाळी आहे. तर आता सांगायचा अर्थ असा की ज्यावेळेस दिवाळी असते त्यावेळेस बहुतेक वेळा फौजी घरी नसतात. फौजी साहेबांची ड्युटी म्हणजे झालं तर वनवासच एक प्रकारचा. जसा प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास होता तसा माझ्या फौजी साहेबांना 24 वर्षाचा वनवास होता. आज म्हणजे माझे फौजी 24 वर्षाचा वनवास करून आज घरी आले. त्याच्यामुळे आज आमच्याकडे दिवाळी आहे. आणि सांगायचं तात्पर्य, माझे मुलं खूप लहान असताना मी धुळे शहरात स्थायिक झाले आणि माझा श्लोक 9 महिन्याचा होता. तो प्रत्येक वेळेस विचारायचा, मम्मी सगळ्यांचे पप्पा असतात, आपले पप्पा का नाही? पण मी त्यांचे पप्पाही झाली, आई झाली आणि त्यांच्या सगळ्यात जबाबदाऱ्या पण मी सांभाळल्या. आणि आज माझे मुलं खूप खुश आहेत की आज त्यांचे पप्पा त्यांच्या प्रत्येक जनरल म्हणजे पॅरेंट्स मीटिंग, मुलांच्या भांडणी किंवा कोणत्याही गोष्टी असो की आज पप्पा त्यांच्या पाठीशी उभी असतील. पप्पा नसताना माझ्या मुलांनी काय गमावलंय हे मला खूप माहिती आहे, कारण मलाही स्वतः पप्पा नाही आहेत. आणि आज फौजी आलेत ना, तर हा आनंद मी सांगूच शकत नाही, कारण हा आनंद व्यक्त करता येतच नाही. फक्त एवढं सांगू इच्छिते की फौजींची नोकरी सुखरूप पार पडली आणि या सुखरूप पार पाडण्यामागे खूप त्यांनी त्याग केलेला आहे. त्यांनाही लहानपणापासून वडील नव्हते, माझे सासरे नव्हते. आईंनी पण खूप कष्ट करून त्यांना मोठं केलं. त्यांच्या बहिणींचे लग्न झाले, भावाचे लग्न झाले. फौजींनी पण स्वतः लग्न स्वतःच्या हिमतीवर केलं. त्यानंतर आम्ही धुळे शहरात खूप काही अशा संघर्षांना तोंड दिले की ते आम्ही सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा मी खंबीरपणे माझ्या फौजींच्या पाठीशी उभी राहून आज ह्या क्षणाचा वाट बघितली आहे. तर हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. आणि फौजी साहेबांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही आयुष्यभर असेच सुखरूप, निरोगी आणि चांगले राहा, एवढी माझी त्यांना विनंती आहे. आणि ते आल्याबद्दल मी आज खूप खुश आहे. माझं मत मी व्यक्त नाही करू शकत आहे, पण आज माझ्याकडे दिवाळी आहे की आज माझे फटाके फोडले, लायटिंग लागली. तर ही आज कशी खरी दिवाळी, जी आजपर्यंत 24 वर्षात दिवाळी झाली ती दिवाळी नव्हतीच. आज माझ्यासाठी सगळे सण, एक गोष्टी आहे जी ज्या मी त्यांच्याशिवाय काढल्या आहेत. कोणाचं लग्न असो, कोणताही सणवार असो, ज्या वेळेस कॉलनीतल्या बायका आपल्या माणसांसोबत पूजेला येत किंवा कोणत्याही ओकेजनला ते सोबत असो, त्या क्षणी मला फौजींची खूप आठवण आलेली आहे. पण आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आज माझे फौजी सुखरूप घरी त्यांच्या मातृभूमीला आले आहेत. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. समस्त माझे सर्व परिवार, सैनिक संघाचे अध्यक्ष भीमराव भोसे सर, माझे सर्व नातेवाईक, माझे अरुणनगर रहिवासी, अजय नगर रहिवासी, सैनिक संघाचे माझे पुरे वरिष्ठ सैनिक, माझे मित्रमंडळी, मी सर्वांच्या माझ्या कार्यक्रमाला मी सर्वांच्या अभिमान व्यक्त करतो. मी 24 वर्ष पूर्ण नोकरी आणला आहे. 24 वर्ष पूर्ण नोकरी केली. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. मी भरपूर कष्ट केले, पहाडी पर्वती, रात्र दिवस भरपूर काही कुठे नोकरी केली. 24 वर्ष म्हणजे भरपूर टाईम लागला सांगता येईल. माझ्या नोकरीमागे माझ्या परिवाराच्या साथ असल्यामुळे मी पूर्ण नोकरी करू शकलो. परिवारात माझ्या पत्नी यांनी खूप मोठा साथ दिला. त्यांच्या साथ असल्यामुळे मी पूर्ण
24 वर्ष नोकरी पूर्ण करू शकलो, नाहीतर 17-19 वर्षात घरी यावं लागलं असतं. मी कधी मला कोणत्याही गोष्टीची काही गरज पडली तर पत्नीने पूर्ण केली. मी कधी मुलांच्या शिक्षणासाठी फॉर्म भरण्यासाठी कधी मुलांना सोडायला कॉलेजला इकडे तिकडे कुठंच गेलो नाही. ते पूर्ण काम माझ्या पत्नीने माझ्या गैरहजेरीत पूर्णपणे केले. म्हणून मी एवढे 25 वर्ष 24 वर्ष नोकरी करू शकलो. मी पुन्हा सांगतो की ज्यांची पत्नी गंभीर आहे, ज्या सैनिकांची पत्नी गंभीरपणे एकदम सैनिकांच्या मागे पूर्ण घर सांभाळू शकते, तो सैनिक पूर्ण 24, 26, 28 वर्ष नोकरी पूर्ण करू शकतो. बाकी करणार नाहीतर 24 वर्ष पूर्ण नोकरी होत नाही. माझे मुलं लहान असताना मागे लागायचे, ट्रेन चालताना मागे लागायचे. माझे मुलं रडायची आणि ट्रेन चालत राहायची. आमच्या डोळ्यात अश्रू, मुलांच्या डोळ्यात अश्रू राहायचे. तरी सुद्धा ही नोकरी पार पाडली. असे म्हणून मी नोकरी सुखरूप आपल्या परिवाराच्या आशीर्वादाने पूर्ण 24 वर्षे नोकरी माझी पूर्ण झाली आहे. असाच आशीर्वाद माझ्या आपल्या सर्वांच्या राहू द्या. ही नम्र विनंती. मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या माझ्या कार्यक्रमात आले म्हणून मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय भारत.